नमस्कार, स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये ना मोमोज पाहणार आहे. लहान मुलांना खास करून जास्त आवडतात हे मोमोज. तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आहे ना सुरुवातीला आहे ना 2 वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे. मी पण पहिल्यांदाच केले आहे, पण खूप छान झाले. तर त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. तर 2 वाटी इथं मैदा घेतला आहे, त्यामध्ये मीठ घातलं आणि मिक्स करून आहे ना मळून घ्यायचं आहे. छान असा डो तयार करून घ्यायचा. जास्त घट्टसर पण करायचा नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही. मोमोज नेहमी मुलं आहे ना बाहेर खायचे, पण यावेळेस म्हटलं चला घरातच करू. तर पहा इथं डो तयार केला. आता त्यासोबत चटणी लागते मोमोजसोबत. तर ती चटणी ना इथं टोमॅटो 2 कट केले, लाल मिरची आणि लसूण असं हे फ्राय करून घेतलं थोडंसं छान. आणि ते पुढं सांगते त्याचं काय करायचं आहे, थंड करण्यासाठी ठेवलं आहे. त्यानंतर इथं घेतलं आहे कोबी, 1 कापलेला टोमॅटो, 1 कापलेला कांदा, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरचीचे काप. आता जेवढं माझ्याकडे साहित्य होतं भाज्या तेवढंच घातल्या. याच्यात तुम्ही गाजर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता, पण तुमच्याकडे जेवढं असेल ना तेवढंच घाल. कमी भाज्या वापरल्या ना तरी पण छानच होतात हे मोमोज. तर इथं आहे ना आता कढई गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये ना 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झालं का लगेच आलं लसूण पेस्ट घालायची आहे. गॅस कमी ठेवायचा. त्यानंतर आहे ना हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. आता थोडंसं इथं लसूण हा लाल झाला आहे, पण एवढं लाल होऊ द्यायचं नाही. 1 कापलेला कांदा, 1 कापलेला टोमॅटो, टोमॅटोमध्येच कोथिंबीर पण थोडीशी लगेच कट केलेली होती आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवा. त्यानंतर कोबी घालून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचं आहे. आता अगदी झटपट पण होतात आणि कमी म्हणजे साहित्यामध्ये होतात हे मोमोज. मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कोणालाही सहज घरच्या घरी हे मोमोज खाता येईल, त्यामुळेच एकदम सोपे साधे आहे करायला. आता ही काळी मिरी पावडर टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाकलं इथं. म्हणजे कसं थोडंसं एकदम थोडं वापरलं, लहान मुलं खाता आहे त्यामुळं कमी तिखटच करायचे. आणि छान परतून घ्यायचे आता. झाकण ठेवायचं, पाण्याचा वापर करायचा नाही. आता चटणी करण्यासाठी टोमॅटो, लाल मिरची आणि लसूण जो आपण कढईमध्ये ना परतून घेतला आहे ना, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे जेणेकरून आपली चटणी आहे ना जास्त दिवस पण टिकेल. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं आणि आता टोमॅटो पेस्ट टाकून घ्यायची. चटणी पण खूप सोपी आहे करण्याची. त्यानंतर आहे ना मीठ टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती होऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनटं लागते, जास्त काही वेळ लागत नाही. त्यानंतर आता मोमोज तयार करायला घेऊ. चटणी म्हणजे सारण होईपर्यंत, चटणी होईपर्यंत आहे ना हे जे पीठ आहे ना ते पण चांगलं भिजतं. छान लाटून घ्यायचं आहे, पातळ लाटायचं आणि अशा पद्धतीने आता सारण भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मोमोज बघा, तर पहा इथं आता मोमोज करायचं आहे. कुठल्याही आकारात तुम्ही करू शकता याला. तुम्हाला जो सोपा जमेल ना तसं मोदक सारखं केलं तरी चालेल किंवा असं बनवलं तरी पण चालेल. इथं सगळे आता मोमोज तयार करून घेऊ.
पहा सुंदर असे मोमोज तयार झाले. आणि लगेच गॅसवरती ना पाणी ठेवायचं आहे पातेल्यामध्ये. त्यावरती आपण ज्या पद्धतीने मोदक वाफवतो का तशी वाफवून घ्यायचे. चाळणीला तेल लावलं आहे. आता एक एक करून आता इथं मोमोज ठेवून घेऊ. आणि वरून पण आता तेल लावायचं आहे. आणि 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती होऊ द्यायचे झाकण ठेवून. खूप आणि 10 मिनिटानंतर पाहू तर इथं मोमोज तयार झाले. तर सगळे मोमोज करून झाले आणि पहा खूप छान झाले मोमोज. फायनली घरच्या घरी आज पहिल्यांदा मोमोज तयार केले आणि ते इतके सुंदर झाले की सगळ्यांना खूप असे आवडले आहे. तर आता इथून पुढे ना मोमोज हे काय बाहेर खायचीच नाही, घरातच करणार आहे. तर पहा इथं मी एक मोमोज तुम्हाला फोडून दाखवते. छान स्टफिंग झाली आतली. जे सारण आहे ना ते खूप छान झालं होतं, टेस्टी. चटणी पण खूप छान झाली. तर व्हिडिओ आवडल्यास ना लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.